नमस्कार. मी ॲडव्होकेट जे जे टाक्कर गेले 29 वर्ष वकिली करत आहे. महत्त्वाची कायदेशीर जी एका वेगवेगळ्या विषयावर माहिती देण्याचा संकल्प मी घेतलेला आहे, किंबहुना वसा घेतला आहे असं म्हटलं तरी ते थिटं पडणारं नाही. विषय असा आहे की सध्या परिस्थिती अशी आहे की आपण ज्याला आपण आवश्यक माहिती सध्याची अशी आहे की मला अनेक फोन येत आहेत की आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की 15 मे 2021 पासून सतत पाऊस गेले 60 दिवसापेक्षा जास्त काळ पडल्यामुळे नद्यांना पूर आलेले आहेत, गावाची गावं बुडालेली आहेत, शहराची शहरं बुडाले, अक्षरशः हाहाकार पडलेला आहे. सेल्फ पार्किंग लॉट, ओपन गॅरेज किंवा रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्या पाण्यात बुडाल्या आहेत. तर काही गाड्या एस्कॅव्हेशन सारख्या जसं तर आपण भूसंकलन म्हणतो तसं खालीच गेलेले आहेत आणि वरती संपूर्ण डोंगर कोसळलेला आहे. इथे सावंतवाडीमध्ये घटना अशी घडली की गाडीच्या वरच डोंगर कोसळला, एक मुलगा मेला, काही त्यातली दुसऱ्या गाडीतली माणसं जीव वाचून पळून गेले. मग अनेक फोन येत आहेत मला की काय या संदर्भात काय हे आहे की आम्हाला आता नुकसान भरपाई मिळणार की नाही, आमच्या गाड्या वाहून गेलेल्या आहेत, संपूर्ण गाडी जवळजवळ 4 दिवस पाण्याखाली आहे, संपूर्ण त्याच्यात चिखल वगैरे घुसलेला आहे, डॅमेज झालेली आहे. एक ना अनेक त्याप्रमाणे वकिलांना माहिती पुरवतात त्याप्रमाणे सगळेजण पुरवतात. प्रश्न असा आहे की ज्यावेळी गाडी नवीन असते त्यावेळी त्याची कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी काढली जाते. गाडी नवीन असते तेव्हा कॉम्प्रिहेन्सिव्ह गाडी, आता कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी म्हणजे सर्वसमावेशक, त्याच्यामध्ये सर्वसमावेशक जोखीम असते. म्हणजे जोखीम सर्वसमावेशक असणे म्हणजे काय, तर गाडी कुठेतरी आदळली, आपटली तर त्याचं नुकसान हे देणं, इव्हन इंजिन संपूर्ण गेलं असेल तर ते बदलून देणं, चेस पूर्ण बदलून देणं वगैरे ह्या सगळे प्रकार आहेत. आता विशेष करून कर्ज घेऊन जर गाडी घेतली असेल तर काय होतं, तर विशेष करून नॅशनलाइज बँका वगैरे असतात किंवा शेड्यूल बँका असतात, तर हे काय करतात की कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी कंपल्सरी करतात. किंवा महिंद्रा अँड महिंद्रा सारख्या फायनान्स कंपनी किंवा श्रीराम फायनान्स, अनेक फायनान्स कंपनी असतात, चोळामंडल, अमुक तमुक, ह्या ज्या काय फायनान्स कंपन्या ज्या आहेत त्या सुद्धा शक्यतो कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी असावी असा आग्रह धरतात. परंतु होतं असं की कधी कधी छोट्या पतसंस्थांकडून कर्ज वगैरे घेऊन डायरेक्टर्स म्हणा किंवा भागातील त्या गावातील प्रतिष्ठित इसम किंवा वजनदार इसम वगैरे अनेक गाड्या घेतलेला मनुष्य असतो, तो म्हणतो की काय गरज नाही आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह उघडण्याची, गाडी ही थर्ड पार्टी असली तरी चालू शकतं. मग अशा वेळी काय होतं की त्या गाडीचं समजा अशा परिस्थितीमध्ये बुडाली गाडी किंवा काही नुकसान झालं तर त्यांना प्रीमियम भरावा लागतो, गाडीची दुरुस्ती ही त्यांनाच करावी लागते. आता सर्वसाधारणपणे आपण जर विचार केला की गाडी घेतल्यानंतर 2-3 वर्ष झाली की माणूस विचार करतो की काय कशाला पाहिजे कंपल्सरी कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी वगैरे, तशी काय आपल्याला गरज नाही आहे, कारण जरा हप्ता जास्त भरावा लागतो, त्यापेक्षा आपण थर्ड पार्टी जी कंपल्सरी आता आहे ते आपण भरू आणि मोकळं होऊ. परंतु थर्ड पार्टी उतरली तर काय होतं, तर अशा वेळी नुकसान भरपाई मालकाला, त्या गाडी मालकाला मिळत नाही. आता थर्ड पार्टी म्हणजे काय, तर समजा गाडी घेतली आपण आणि गाडी समजा कोणाला तरी आदळली, तो इसम मयत झाला, तर त्या मयत इसमाच्या वारसाला वगैरे इन्शुरन्स कंपनी पैसे देते, त्याला आपण थर्ड पार्टी म्हणतो. आणि फर्स्ट पार्टी ही जी कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी असते, सर्वसमावेशक जोखीम घेणारी असते, जोखीम घेणारी असते, आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी म्हणतो, तर त्याला फर्स्ट पार्टी म्हणतो. आता समजा कॉम्प्रिहेन्सिव्ह आपली पॉलिसी आहे आणि या परिस्थितीत समजा गाडी गेलेली आहे आपली, तर आपल्याला काय रिलीफ आहे ते मी सांगतो. आता गाडी जागेवर तशीच ठेवायला पाहिजे. तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्ही जरी गाडीचे मालक असलात तरी तुम्हाला नुकसान भरपाई जर पाहिजे असेल तर ती सध्या गाडी इन्शुरन्स कंपनीची आहे असं समजा, त्यांचे नियम आहेत ते फॉलो करा. उगाच भावनेच्या आहारी जाऊन किंवा कोणाच्या तरी बदसल्ल्याने जाऊन ती गाडीशी तुम्ही संपर्क टाळा. तर काय करायचं, गाडी आहे तशी जागेवर उभे राहू द्यायची.
समजा वाहून गेली तर बाजूला केल्यानंतर ती तशीच राहायला द्यायची. पहिलंच सांगितलं की गाडी सध्या इन्शुरन्स कंपनीची आहे असं समजा. त्यानंतर तुमची जबाबदारी ही आहे की तुम्ही हेल्पलाईनवरून कंपनीच्या इन्शुरन्स कंपनीला कॉन्टॅक्ट करायचं, आपलं नाव सांगायचं, पॉलिसी नंबर सांगायचा, पॉलिसीचा प्रकार सांगायचा आणि तसंच तुमचं लोकेशन, कुठे गाडी बुडालेली आहे, कशी बुडाली, जी काय आवश्यक माहिती आहे ती तुम्ही हेल्पलाईनवरून द्यायचं. तर हेल्पलाईनवर तुम्ही दिल्याच्यानंतर इन्शुरन्स कंपनीची जबाबदारी काय असते की तात्काळ एक सर्वेअर पाठवून देतात आणि सर्वेअर आल्याच्या नंतर ते स्पॉटवर त्या गाडीचं इन्स्पेक्शन करतात. आता कधी कधी असं असतं की जागा एवढी खोल दरीत असते किंवा काय असते, त्यामुळे ते सांगतात की आम्हाला अहवाल तयार करणं, रिपोर्ट तयार करणं शक्य नाही, तर तुम्ही ती टो लावून ती गाडी तुम्ही ह्याच्यामध्ये द्या गॅरेजमध्ये. मग ती चालेल, ते गॅरेजमध्ये ते स्वतः सर्वेअर येतात आणि सर्वेअर बघतात आणि त्या संबंधाचं जे रिपोर्टिंग आहे तो रिपोर्ट ते आपल्या इन्शुरन्स कंपनीला करतात आणि कंपनीच्या खर्चाने तुमची संपूर्ण त्या गाडीची दुरुस्ती, म्हणजे जवळजवळ नवीन आहे अशा प्रकारची संपूर्ण चेस समजा चंदाबेंदा झाला असेल तर पूर्ण नवीन चेस सुद्धा बदलून देतात आणि गाडीचं काय असेल बाकीचं नुकसान इंजिन पासून ते सगळं थोडंफार असेल ते करून देतात. आता विषय असा असतो, म्हणजे थोडक्यात सांगायचं तर कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी असेल तर इन्शुरन्स कंपनी जी आहे ते त्या नुकसानीची जबाबदारी घेते. आता काय होतं, आपल्याला सर्वसाधारणपणे आपण काय करतो की पोलीस स्टेशनला जातो आणि त्याची तक्रार नोंदवतो. मग पोलीस सांगतात की ही आमच्या अखत्यारीत बाब येत नाही, तर तुम्ही ती तहसीलदारकडनं कळवा. मग आपण तहसीलदारला रिपोर्ट केल्यानंतर तहसीलदार तिकडच्या संबंधित तलाठी आणि सर्कलला त्या संदर्भातील नुकसानीचे पंचनामे, गाडीचे नुकसानीचे पंचनामे, इतर वगैरे पंचनामे करतात. त्याची प्रत तुम्हाला ते देतात. समजा दिली नाही तर ते आपण मिळवायला पाहिजे किंवा तहसीलदारकडे दिलेल्या तक्रारीची आपण प्रत मिळवायला पाहिजे. ती अशासाठी की उद्या सकाळी काहीतरी आपल्या जी काय पॉलिसी असते इन्शुरन्स, त्याच्यावर आपलं काही पटलं नाही, खटकलं, नुकसान भरपाई आपल्याला कमी पडली, काय पडली, आपल्याला ग्राहक मंचाकडे जावं लागलं, कोर्टाकडे जावं लागलं. समजा गाडी आपटली आणि दरीत पडली, पाण्यात पडली वगैरे, तर ते मोठा ऍक्सिडेंट झालेला असतो. मग अशा वेळी गाडीचं नुकसान म्हणून आपण मोटर ऍक्सिडेंट क्लेम ट्रिब्युनलकडे ते गाडीच्या संदर्भात नुकसान भरपाई मिळवू शकतो. महत्वाचं म्हणजे असं की थोडक्यात सांगायचं की कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी उघडल्याचा हा फायदा होतो. आता काळजी काय घ्यायची आपण, मी सांगितलं की इन्शुरन्स कंपनीची गाडी आहे असं समजा, तुमची गाडी आहे असं समजू नका. त्याचा फायदा असा असतो, फायदा म्हणजे त्यात आपण काळजी काय घ्यायला पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं. तर ती आपली गाडी तशी गाडी आहे असं तुम्ही स्वतः समजू नका. गाडी इग्निशन मारून गाडी चालवण्याचा प्रयत्न करू नका. आता इग्निशन मारून गाडी चालवण्याचा प्रयत्न जर तुम्ही केला तर काय होतं, गाडीचं इंजिन हायड्रोलॉक होईल म्हणजे काय होईल, तर गाडी सुरू होताना इंजिन मध्ये पाणी घुसेल आणि इंजिन सीज होऊन जाईल. इथे सीज म्हणजे जवळजवळ जप्त असं म्हटलं तरी चालेल. जप्त हा भाग वेगळा आहे सीझिंगचा, परंतु सीज होईल म्हणजे चक्का जाम होईल असं म्हटलं तरी हरकत नाही. ते गच बसून जाईल, कारण त्या इंजिनमध्ये पूर्ण पाणी जाईल आणि पाणी एकदा गेलं की इंजिन युजलेस होतं. आता त्याच्यामुळे काय होतं हा प्रश्न येईल. त्याच्यामुळे असं होतं की हे तुम्ही इन्शुरन्सचे जर बारीक बारीक छोट्या त्या कंडिशन्स असतात ज्या आपल्याला साध्या डोळ्याला दिसत नाही. मग इंग्लिश याची बहिर्गोल भिंग घेऊन ती ग्लास जी असते ती ग्लास घेऊन आपण ते वाचलं तर लक्षात येईल की इन्शुरन्स करारानुसार हा गाडी सुरू करण्याचा प्रयत्न आणि त्यातून झालेले इंजिनचे नुकसान, म्हणजे मूळ जे हे असतं कारणापेक्षा इतर कारणाने झालेले नुकसान या सदरात ते जाईल. मूळ काळमध्ये गाडी बुडाली त्याही पेक्षा भयानक काय तर यांनी गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे ते होईल. त्याला तुम्ही परिणामी नुकसान तुम्हाला इंजिनचा खर्च इन्शुरन्स कंपनी देणार नाही. त्याला आपण म्हणतो कॉन्सिक्वेन्शियल लॉस. कॉन्सिक्वेन्शियल म्हणजे परिणाम स्वरूपी जे नुकसान आहे ते.
म्हणजे तुम्ही ती गाडी हे करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून हे नुकसान उद्भवलं आणि इन्शुरन्स कंपनी आपण नुकसान भरपाई देणार नाही असं सांगून बाजूला राहू शकते, हे लक्षात घ्या. आता जर इंजिनचाच खर्च मिळेल तर काय बाकीचा खर्च काय मोठासा नसतो. इंजिन हाच मेन खर्च असतो. आता समजा इंजिनच गेलं तर जे काय तुटपुंज काय जे काय मिळणार नुकसान ते 100% जरी मिळालं तर ते किरकोळ ठरणार आहे ना इंजिनच्या तुलनेत. कारण इंजिन हे जवळजवळ 80% असतं आपल्या गाडीचं किमतीच्या दृष्टीने विचार केला तर. आता महत्वाचं म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं की कॉन्सिक्वेन्शियल लॉस किंवा ही अट लागू कधी पडत नाही. कॉन्सिक्वेन्शियल लॉस आता समजा तुम्ही स्टार्ट केली आणि पाणी घुसलं, सीज झालं, तरी सुद्धा तुम्हाला नुकसान भरपाई मिळू शकते. आता ती कशी मिळू शकते असा प्रश्न येतो. तर त्यामध्ये ऍड ऑन म्हणून इंजिनचा स्वतंत्र विमा तुम्ही उचलायला पाहिजे. इंजिन कव्हर म्हणतात त्याला. ऍड ऑन म्हणून इंजिनचा स्वतंत्र विमा, इंजिन कव्हर त्याच पॉलिसीत घेतली असेल तर मात्र कॉन्सिक्वेन्शियल लॉस अट लागू पडत नाही. म्हणजे तुम्ही असं हे करायला पाहिजे की कॉन्सिक्वेन्शियल असताना तुम्ही इंजिनचा हे सुद्धा कव्हर जर केलेला असेल इंजिन त्यामध्ये त्यासाठी विमा भरला असेल मग तो काय प्रश्न येत नाही. पण सर्वसामान्यपणे मी सांगेन की ज्यावेळी आपण गाडी घेतो त्यावेळी सुरुवातीला मी सांगितलं 1-2 वर्ष आपण गाडीचं कॉम्प्रिहेन्सिव्ह करतो. पण कॉम्प्रिहेन्सिव्ह लॉसचा हे जर तुम्ही पॉलिसी काढली तर होणारा लॉस जो आहे त्याचा हे आपल्याला तो कॉम्पेन्सेट असा होतो. म्हणून कधीही कॉम्प्रिहेन्सिव्ह फर्स्ट पार्टी, कारण ती जनरली काय झाले थर्ड पार्टी आता ही कंपल्सरी झाल्यामुळे इन्शुरन्सला तुम्ही गेल्यानंतर काय थर्ड पार्टी करून आपल्याला तेवढं काय माहिती नसतं. काय अटी आहेत शर्ती आहेत आपण बारीक कुठं वाचत असतो, आपल्याकडे तेवढा वेळही नसतो आणि ते एवढ्या बारीक अक्षरात लिहिलेले असतात की सर्वसाधारणपणे माणूस नादी लागत नाही. पण आता धावपळीचं जग झालं आणि याचाच फायदा पर्यायाने इन्शुरन्स कंपनीला होतो. मग अशा वेळी ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायचे. कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी उतरायची. इंजिनचे हे नको म्हणून इंजिन कव्हर 200-250-300 काय असेल ते सुद्धा आपण धरलं तर आपल्याला या सगळ्या गोष्टीपासून निर्धास्त राहता येईल. आता ज्यांच्या गाड्या वाहून गेल्यात अक्षरशः वाट लागले लोकांची घरदारं सगळी या पुरामध्ये वाहून गेली. चांगल्या गाड्या आता प्रत्येकाची गाडी त्याला त्याच्या कुवतीप्रमाणे ही प्रिय असते. अक्षरशः बघून वाईट वाटतं. आता मी वकील म्हणून माझ्यासारखा माणूस काय करू शकतो तर अशी आपली माहिती देऊ शकतो की जेणेकरून तुम्हाला भविष्यात ज्याची बिचाराची गाडी वाहून कोणाची जाऊ नये अशी मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. परंतु समजा तो प्रसंग जर बाका कोणाच्या भविष्यात यायचा असेल पण ही जर माहिती त्यांना मिळाली आणि ते त्या माहितीप्रमाणे वागले त्याचा फायदा घेतला तर भविष्यात आपल्याला ते संकटाला सामोरं जावं लागू नये या पवित्र हेतूने मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. आपलं काही या संदर्भात माहिती पाहिजे असेल तर मला तुम्ही याच्यामध्ये बॉक्समध्ये विचारू शकता, कॉमेंट बॉक्समध्ये प्रश्न. दुसरी म्हणजे आणखी एक मला महत्वाची सहज जाता जाता आता हा काय आपला विषय नाही वकिलाचा पण एक मला मनाला वाटतं म्हणून एक माहिती देतो की 18 वर्षाच्या वरील जी इसम आहेत त्यांना सुशिक्षित बेरोजगार म्हणून जे काय मानधन मिळतं त्याची मुदत 26 तारीख म्हणजे उद्या 26 जुलै 2021 मध्ये आहे. तर त्याच्या संदर्भात जी काय आपल्याला लिंक जी पाहिजे असेल तर ते म्हणजे जो का 18 वर्षापासून 40 वर्षापर्यंत ज्यांना हे आहे सुशिक्षित बेरोजगार आहे ज्याला विचारायला हे मिळालं आहे तर त्यांना ते एक तुटपुंजी काय असेल ना 2-2.5 रुपये ते मिळतात ते मिळून जातील. त्यासाठी ही जी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही केलेली आहे ती मी बॉक्समध्ये टाकतो आणि त्याचा तुम्ही फायदा घ्या आणि ती पहा आणि त्याप्रमाणे त्या लिंकवर तुमचं नाव नोंदवायचं असेल तर तुम्ही नोंदवा आणि त्याचा फायदा घ्या असं मी सांगून समाजहितार्थ म्हणून सांगून मी आपली रजा घेतो.